लाडकी बहीण योजनेनं महायुतीला विधानसभा निवडणुकीत प्रचंड यश मिळवून दिलं। मात्र ही योजना सुरू झाल्यापासूनच ही योजना निवडणुकीपर्यंत असेल, त्यानंतर ती बंद पडेल असं विरोधकच नाही तर लाभ घेणाऱ्या महिला देखील तशाच प्रतिक्रिया देत होत्या। त्याचं कारण होतं, ही योजना सुरू झाली तेव्हा कोणतेही निकष नव्हते। तुम्ही फक्त महिला असणं हा एकमेव निकष होता। त्यामुळे अनेकांना या योजनेवर संशय येणं साहजिक होतं। त्यातच आता या योजनेबाबत अर्जांची पडताळणी होणार आहे, त्यामुळे राज्यातील लाडक्या बहिणी टेन्शनमध्ये आल्यात। कोणते निकष आहेत, त्याचा काय परिणाम होणार आहे, यासोबतच या योजनेचे साइड इफेक्ट्सही काय आहेत, चला पाहूयात। राज्यातील 2.6 कोटी महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला होता। त्यापैकी 2.3 कोटी महिलांना या योजनेअंतर्गत पैसे मिळाले आहेत, तर 16 लाख महिलांची KYC झाली नसल्यानं त्यांना या लाभापासून वंचित राहावं लागलं। महत्त्वाचं म्हणजे विधानसभा निवडणुकीआधी 17,000 कोटी रुपये सरकारनं महिलांच्या खात्यावर जमा केलेत। लाडकी बहीण योजनेसाठी महायुतीनं 6 महिन्यात सुमारे 17,000 कोटी रुपये वितरित केल्याची माहिती अधिकारातून ही माहिती पुढे आली आहे। तसंच महायुती सरकारनं 2024-25 देखील 10,000 कोटी रुपयांची तरतूद या वर्षासाठी सुद्धा करून ठेवली आहे। आगामी आर्थिक वर्षामध्ये केलेल्या तरतुदीमध्ये पैसे कमी पडतील म्हणून पुरवणी मागणीनुसार सन 2024-25 साठी लाडकी बहीण योजनेसाठी आणखी 25,000 कोटी अशा प्रकारे एकूण 35,000 कोटी रुपयांची अतिरिक्त तरतूद ही करण्यात आल्याची माहिती आहे। या योजनेमध्ये जुलै 24 आणि ऑगस्ट 24 अशा 2 टप्प्यात 1,59,00,000 महिलांना 4,788 कोटींचा लाभ देण्यात आल्याची माहिती राज्य सरकारने दिली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र राज्य शासनानं जुलै 2024 मध्ये महिलांसाठी सुरू केलेली एक योजना आहे। महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणं आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास महाराष्ट्र शासनानं 28 जून 2024 रोजी मान्यता दिली। लाडक्या बहिणींना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे, कारण मंत्री तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट दिली आहे। ज्या कुटुंबात उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांना आर्थिक हातभार लागावा या उद्देशानं ही योजना सरकारनं चालू केली होती। राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये या योजनेची घोषणा करण्यात आली। आता या योजनेबाबत मोठी अपडेट ही समोर आली आहे। काही महिलांना या योजनेतून वगळलं जाण्याची शक्यता आहे। डिसेंबरचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झालाय, त्यानंतर आता ही मोठी बातमी समोर आली आहे। त्यामुळं लाडक्या बहिणी टेन्शनमध्ये आल्यात। लाडकी बहीण योजनेबाबत 5 प्रकारच्या तक्रारी महिला आणि बालकल्याण विभाग यांच्याकडे प्राप्त झाल्या। वेगवेगळ्या अँगलनं या तक्रारींची पडताळणी केली जाणार आहे। तसंच त्यानंतर मूळ GR मध्ये कोणताही बदल होणार नाही, मात्र अर्जांची पडताळणी केली जाणार आहे असं आदिती तटकरे यांनी म्हटलंय। दरम्यान कोणत्या अर्जांची पडताळणी होणार, तर ज्या महिलांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे तरी योजनेचा लाभ आणि फायदा घेत आहेत अशा अर्जांची होणार आहे स्क्रुटिनी। त्यानंतर 4 चाकी वाहनं असलेल्या महिलांच्या अर्जांची पडताळणी होणार आहे। एकच महिलेनं 2 अर्ज दाखल केले असतील तर अशा अर्जाची स्क्रुटिनी होणार आहे। लग्न झाल्यानंतर महाराष्ट्र राज्यातून इतर राज्यात स्थलांतरित झालेल्या अर्जांची पडताळणी होईल आणि 5 आधार कार्डवर आणि कागदपत्रावर नावांमध्ये तफावत असलेल्या अर्जांची पडताळणी होणार आहे असं मंत्री आदिती तटकरे यांनी म्हटलंय। दरम्यान अर्ज पडताळणीमध्ये ज्या लाभार्थी महिलांचं उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे किंवा त्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे अशा महिलांना आता या योजनेतून वगळलं जाण्याची शक्यता व्यक्त होतीये। याचा फटका हा राज्यातील अनेक महिलांना बसू शकतो। शेवटी काय राजकारण्यांचा काहीही उद्देश असू द्या, पण राज्यातील अनेक बहिणींच्या खात्यामध्ये पैसे गेले। त्यातील अनेक अशा महिला आहेत ज्या निकषात बसत नाहीत, त्यांनाही या योजनेचा लाभ झाला। पण त्यापेक्षा महत्त्वाचं, खरंच ज्यांना गरज होती अशा अनेक गरीब महिलांच्या खात्यामध्ये पैसे गेले, त्यांना मात्र या योजनेचा लाभ झाला। त्या महिलांना या पैशांची गरज होतीच। आता ही निकष आहेत, पण खरंच आता ही ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या खरोखरच निकषात बसणाऱ्या असतील का,
त्यात गौड बंगाल होईल, कारण उत्पन्नाचा दाखला आपल्या राज्यात कसा मिळवला जातो आणि तो उत्पन्नाचा दाखला किती खरा पारदर्शक असतो हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. तुम्हाला काय वाटतंय? कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि बघत राहा डी द डिस्कवर.